आज मला पूर्ण वीकसाठी सब्जेक्ट वाईज स्ट्रॅटर्जी बनवायची होती. पण एम-पी-एस-सीची रिॲलिटी अशी आहे ना, परफेक्ट प्लॅनिंगपेक्षा इम्परफेक्ट ॲक्शन जास्त कामाला येतं. सकाळी उठलो आणि सरळ 2 तास स्टडी केलं. कारण आता ओव्हर थिंकिंगला टाईम नाही, एक्झाम जवळ आली आहे. मग लॅबला जायला तयारी केली आणि माझ्या फ्रेंडला घ्यायला गेलो, कारण तो असला की स्ट्रॅटर्जी पण सॉलिड बनते. मॅथ माझं थोडं वीक आहे आणि डेज पण कमी आहेत, म्हणून थेट झेरॉक्स काढायला गेलो इम्पॉर्टंट टॉपिकची. मॅथची प्रॅक्टिस सिरीज काढली, कारण मागच्या अटेम्प्टला हेच केलं होतं आणि खरंच युजफुल पडलं होतं. आता प्लॅन क्लिअर आहे. एक्झाम जवळ आली की नवीन काही नाही, फक्त जे येतं ते परफेक्ट करायचं. हे बघून कॉन्फिडन्स आला. मॅथ प्लस रिझनिंगमध्ये 20 पैकी 15 मार्क तरी फिक्स. सोबत जिओग्राफीचे ग्राफ्स पण घेतले प्रॅक्टिससाठी, कारण फॅक्ट विसरतात पण व्हिज्युअल्स डोक्यात बसतात. मग परत लॅबला आलो. तिथं फ्रेंडने काही नोट्स शेअर केले आणि इम्पॉर्टंट टॉपिक्सवर चर्चा झाली. खरं सांगायचं तर एकट्याने स्ट्रगल करणं हेवी जातं, पण योग्य लोक सोबत असले ना तर जर्नी थोडी इझी वाटते. एम-पी-एस-सी मध्ये जिंकतो तो स्मार्टेस्ट नसतो, जो शेवटच्या दिवसापर्यंत ॲडजस्ट होतो, फाईट करतो, तोच लिस्टमध्ये येतो. आता स्ट्रॅटर्जी परफेक्ट नाहीये, पण ॲक्शन चालू आहे आणि सध्या तेच इम्पॉर्टंट आहे. तुमचं काय चालू आहे? स्ट्रॅटर्जी बनवता की अजून प्लॅनिंगमध्येच आहात? कमेंटमध्ये नक्की सांगा.